नमस्कार मिथुन राशींच्या अत्यंत बुद्धिमान आणि प्रेमळ व्यक्तींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एका अशा वळणाबद्दल आहे ज्याची तुम्ही अनेक महिन्यांपासून वाट पाहत होतात. अमावास्येचा हा काळ संपताच तुमच्या नशिबाच्या आकाशात ग्रहांची एक अशी अद्भुत युती निर्माण होत आहे जी तुमच्या संपूर्ण भविष्याला एक नवी दिशा देणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आता आपल्या पूर्ण शक्तीने तुमच्या राशीला सहकार्य करत असून येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात अशा काही व्यक्तीची एंट्री होऊ शकते ज्यांना तुम्ही विसरण्याचा प्रयत्न करत होतात. ज्योतिषशास्त्राच्या सूक्ष्म अभ्यासानुसार जेव्हा चंद्र, राहू आणि बुध यांची स्थिती एका विशिष्ट कोणात येते तेव्हा भूतकाळातील अपूर्ण राहिलेली नाती पुन्हा एकदा सक्रिय होतात आणि हीच ती वेळ आहे जेव्हा एखादी जुनी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी अस्वस्थ होऊ शकते. या घटनेला केवळ योगायोग समजू नका, कारण विश्व तुम्हाला काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची, मनातील ओझे हलके करण्याची आणि कर्माचे काही हिशोब पूर्ण करण्याची दुसरी संधी देत आहे. अमावास्यानंतरच्या या ऊर्जावान काळामध्ये मृगशीर्ष, आद्रा आणि पूर्णवसू या नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमच्या भावनिक आयुष्यात प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता दिसत आहे. गुरुजी म्हणतात, बाळांनो, आपल्या आयुष्यात जेव्हा जुन्या गोष्टी किंवा व्यक्ती परत येतात तेव्हा तो निव्वळ योगायोग नसतो, हा कर्माचा एक फेरा असतो जो आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी पुन्हा समोर येतो. मिथुन राशींच्या लोकांनी या काळात आपल्या बुद्धीचा वापर करून हे ओळखावे की कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रगतीसाठी येत आहे आणि कोणती व्यक्ती फक्त तुमचा वेळ घेण्यासाठी. मनाचा दरवाजा उघडताना सावध राहा आणि केवळ सत्याची साथ द्या, कारण ग्रह तुम्हाला संधी देत आहे, परीक्षा नाही. कदाचित तुम्हाला अचानक कोणाचा तरी मेसेज येईल, जुन्या आठवणींनी मन भरून येईल किंवा रात्रीच्या स्वप्नातून तुम्हाला काही गूढ संकेत मिळतील जे तुम्हाला भविष्यातील बदलाची जाणीव करून देतील. पण सावध राहा, ही संधी ओळखून योग्य पाऊल उचलणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण जर तुम्ही या काळात स्वतःला सावरले नाही तर नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी तुमच्या हातातून कायमची निसटून जाऊ शकते. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक गुप्त आणि शक्तिशाली उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून प्रगतीचे सर्व बंद दरवाजे उघडू शकतो. व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश किंवा ओम बुद्धाय नमः असे मनापासून नक्की लिहा, कारण मिथुन राशीवर गणपती बाप्पांची आणि बुधदेवाची कृपा असणे ही तुमच्या यशाची पहिली पायरी मानली जाते. ग्रहांच्या हालचालीकडे पाहिल्यास असे लक्षात येते की तुमच्या भोवती साचलेली सर्व नकारात्मक ऊर्जा आता हळूहळू नष्ट होऊन एक अतिशय शक्तिशाली आणि सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होत आहे. गुरुजी म्हणतात, लक्षात ठेवा, नकारात्मकता ही केवळ बाहेर नसते, ती आपल्या विचारातही असते. मिथुन राशीचा स्वभाव द्विधा मनस्थितीचा असतो, पण आता ती वेळ नाही. तुमच्या भोवती जे ऊर्जेचे कवच तयार होत आहे त्याला अधिक मजबूत करण्यासाठी स्वतःबद्दल शंका घेणे थांबवा. तुम्ही जेवढे स्वतःवर प्रेम कराल तेवढे जग तुमच्याकडे आकर्षित होईल. येणारा काळ तुमच्या आत्मविश्वासाचा आहे, त्यामुळे डगमगू नका. दैवी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आत्तापर्यंत अशक्य, कुठीतल्या वाटत होत्या किंवा ज्या कामात तुम्हाला वारंवार अपयश येत होते, ती कामे आता ईश्वरी कृपेने मार्गी लागताना दिसतील. विशेषतः ज्या मिथुन राशींच्या व्यक्तींनी प्रेमसंबंधात किंवा मैत्रीत मोठा विश्वासघात सहन केला आहे किंवा ज्यांना एकटेपणा जाणवत होता, त्यांच्यासाठी हा काळ एक नवीन पहाड घेऊन येत आहे. एखादी व्यक्ती ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातून कायमचे गमावले असे समजत होतात, ती व्यक्ती आता स्वतःच्या चुकीची जाणीव होऊन तुमच्या दिशेने पुन्हा पाऊल उचलू शकते. जर तुम्हाला ही माहिती आणि ग्रहांचे हे संकेत पटत असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये होय मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. या काळात तुमची आंतरिक शक्ती आणि सिक्स्थ सेन्स इतका प्रबळ असेल की एखादी घटना घडण्यापूर्वीच तुम्हाला त्याची जाणीव होईल. त्यामुळे स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्यास शिका. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर बुध ग्रहाच्या शुभ स्थितीमुळे तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळतील किंवा नोकरी व्यवसायात एखादी मोठी संधी चालून येईल. गुरुजी म्हणतात, लक्ष्मी माता त्याच घरी नांदते जिथे संयम आणि नीतिमत्ता असते. मिथुन राशींच्या लोकांना तुम्हाला जेव्हा धनलाभ होईल तेव्हा त्याचा गर्व करू नका,
गरिबांना मदत करा आणि शक्य असल्यास पक्ष्यांना हिरवे मूग खाऊ घाला. यामुळे तुमचा बुधग्रह अधिक बलवान होईल आणि आलेली लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहील. संपत्तीसोबतच सद्गुणांची कमाई करणे हेच खऱ्या यशस्वी आयुष्याचे लक्षण आहे, हे विसरू नका. मात्र पैशांच्या बाबतीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, कारण या काळात काही लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील, जे तुम्हाला भविष्यातील फसवणुकीपासून वाचवतील. नशिबाची साथ मिळवण्यासाठी अमावास्येनंतर सलग 3 दिवस सकाळी स्नान करून पूर्व दिशेला तोंड करून बसा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा श्रद्धेने जप करा. यामुळे तुमच्या मनातील भीती दूर होईल आणि अडकलेली नाती पुन्हा सुधारण्यास मदत होईल. तसेच रात्री झोपताना आपल्या उशाशी एक ताजे पिवळे फूल ठेवा आणि मनामध्ये त्या विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा तुमच्या इच्छेसाठी सकारात्मक प्रार्थना करा. ज्योतिषशास्त्रानुसार ही सकारात्मक ऊर्जा विश्वामध्ये प्रवास करून तुमच्या इच्छित गोष्टींना तुमच्याकडे खेचून आणते. लक्षात ठेवा, मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी संयम हा सर्वात मोठा दागिना आहे. त्यामुळे कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत घाई करू नका आणि रागाच्या भरात कोणालाही दुखावू नका. तुमची ही वेळ बदलाची आहे, प्रगतीची आहे आणि स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची आहे. गुरुजी म्हणतात, बदलाव हा सृष्टीचा नियम आहे आणि आज तो तुमच्या दारावर उभा आहे. जुने रडत बसण्यापेक्षा नव्या उमेदीने पुढे चला. तुमच्या राशीत जे बदल घडत आहेत ते तुम्हाला अधिक परिपक्व करण्यासाठी आहेत. कोणाच्याही बोलण्याने दुखावून घेऊ नका, कारण तुमच्या मौनातच तुमची सर्वात मोठी ताकद दडलेली आहे. शांत राहा आणि ग्रहांच्या या शुभ ऊर्जेचा वापर करून आपल्या आयुष्याचे सोने करा. आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते त्यांना आता तुमच्या यशातून उत्तर देण्याची वेळ आली आहे. रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा. आपल्या दिवसाची मंगलमय सुरुवात करा. यामुळे तुमचे तेज आणि आत्मविश्वास द्विगुणित होईल. विश्वास ठेवा की जेव्हा तुमचे ग्रह, तुमचे प्रयत्न आणि ईश्वरी आशीर्वाद एकत्र येतात, तेव्हा विश्वातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. तुमच्या कष्टांना जेव्हा दैवी अधिष्ठानाची जोड मिळते, तेव्हा अशक्य गोष्टीही सहज साध्य होऊ लागतात. येणाऱ्या काळात तुमच्या संयमाची फळं तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. लक्षात ठेवा, काळ कितीही कठीण असला तरी तुमच्यातील जिद्द तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते. आता फक्त सकारात्मक विचारांची साथ धरा आणि नशिबाने दिलेल्या या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्या प्रगतीचा हा प्रवास आता थांबणार नाही, कारण नियतीने तुमच्यासाठी यशाचे नवे दालन उघडले आहे. ईश्वरी शक्ती सदैव तुमच्या पाठीशी आहे. फक्त श्रद्धेने पुढचे पाऊल टाका. म्हणून कमेंटमध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी असे श्रद्धेने टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नशिबाची प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवर मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या एका विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मक राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.